महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाल्याने मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. काय आहे ते प्रश्न? कोणती राजकीय समीकरणं यामागे दडलेली आहेत? हा व्हिडिओ त्या संदर्भातला आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. राज्यसभेची निवडणूक महाराष्ट्रातली बिनविरोध पार पडली 4-5 दिवसापूर्वी. त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे. पडद्यामागे बऱ्याच घडामोडी, पडद्यामागे बरीच उलथपालथ ज्याला म्हणेल अशी घडलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही मोठ्या घडामोडी या निमित्ताने घडलेल्या आहेत. त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. जनरली एक लक्षात घ्या तुम्ही मित्रांनो, की राज्यसभा निवडणूक म्हटली की ती बिनविरोध होण्याची शक्यता अशा वेळीच असते की जेव्हा पडद्यामागे काही मोठ्या हालचाली घडतात, राजकीय गणितं काही जुळवली जातात. नाहीतर राज्यसभेची निवडणूक असो किंवा विधान परिषदेची निवडणूक असो, घोडेबाजार हा ठरलेलाच असतो. हा घोडेबाजार यंदा काल परवा झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये झाला नाही. याचं कारण ती निवडणूक बिनविरोध झाली आणि यामुळेच राजकीय पटलावरती महाराष्ट्राच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. आणि हे उधाण काय आहे? शरद पवारांनी अशी कोणती मोठी गेम केलेली आहे जी ते नेहमीच त्यांच्या राजकारणात करत आलेले आहेत, ज्याला आपण मागच्या व्हिडिओमध्ये धूर्तखेळी अशी म्हटली होती. ते काय घडलेलं आहे नेमकं? आणि त्यामुळेच ही जी गोष्ट आहे, ही जी कथा आहे त्यामागची, ती इथे संपत नाही. उलट खरा गेम हा इथेच सुरू होतो. सुप्रिया सुळेंच्या धावपळीला आलेलं यश किंवा त्यांच्या कृष्णशिष्टाईला मिळालेलं यश असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. अर्थातच आपण जे मागे म्हणालो आहे ते, की यामागे भारतीय जनता पक्षाचा एक अदृश्य हात कार्यरत होता. आणि तो हात केवळ महाराष्ट्रातच नव्हता, तर दिल्लीत जे 2 सर्वोच्च नेते आहेत भाजपचे, त्यांचा यामागे मोठा हात आहे. आणि एका अत्यंत महत्त्वाच्या मोठ्या उद्योगपतीचा याच्यामध्ये हात आहे असं म्हटलं जातं आहे. कारण राज्यसभेला शरद पवारांना पाठवणं हे केवळ राज्यसभेपुरता मर्यादित असलेली घटना किंवा राज्यसभेपुरता मर्यादित असलेली गोष्ट नाही आहे, तर याच्यामागे येणाऱ्या विधान परिषदेची निवडणूक लपलेली आहे. कारण जे आदित्य ठाकरे, उभाठा सेनेचे नेते आदित्य ठाकरे मीडियासमोर येऊन बोलत होते, काँग्रेसला आणि शरद पवारांच्या गटाला आव्हान देण्याची भाषा करत होते की राज्यसभेची ही सीट आमचीच आहे, त्यांना अचानक मैदानातनं असा काढता पाय का घ्यावा लागला? त्याच्यामागे माजी मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर स्वतःची वर्णी लावून घ्यायची आहे, हे गणित असू शकतं का? भाजपच्या जे मी मगाशी तुम्हाला म्हटलोय त्या अदृश्य हाताने कोणाची राजकीय पतंग महाराष्ट्रामध्ये बदवली आणि कोणाच्या राजकीय पतंगीची कण्णी या राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कापली, हे विधान परिषदेची निवडणूक जेव्हा लागेल तेव्हा तुमच्या आमच्या लक्षात आलेलं असेल. लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत महत्त्वाचे आणि ही सगळी गणितं करणारे नेते मानले जातात. आणि अर्थातच महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे देखील तितक्याच तोलामोलाचे नेते या आत्ताच्या घडीला राज्यसभेची निवडणूक झाली त्याला आणि विधान परिषदेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे मोहरे आहेत. हे तुम्हाला मी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. याचं कारण असं आहे, सत्तेच्या राजकारणामध्ये, सत्तेच्या सारीपाटामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे जी गणितं मांडत आहेत, हे जी प्यादी खेळवत आहेत, त्याचप्रमाणे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं देखील सत्तेच्या समीकरणांची पत्ते पिसणं सुरू झालेलं आहे. आणि त्याचं निमित्त हे परवा झालेली राज्यसभेची निवडणूक होती आणि येणारी विधान परिषदेची निवडणूक असणार आहे. आणि म्हणूनच प्रश्न असा आहे की राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणं हा केवळ योगायोग आहे का, की याच्यामागे फार मोठ्या उलाढाली झालेल्या आहेत? पाणी नक्की कुठे मुरतं आहे मित्रांनो, हे येणारा काळ आपल्याला निदर्शनास आणून देईलच. कधीकधी असं म्हटलं जातं
आणि प्रामुख्याने राजकीय विश्लेषकांचं हे एकदम आवडतं मत आहे की अनेक महत्त्वाचे राजकीय पक्ष भविष्यातल्या राजकारणाची, सत्ता समीकरणांची आणि सत्तांच्या समीकरणातनं निर्माण होणाऱ्या अर्थकारणासाठी अनेक वेळा संघर्ष टाळतात. जे संघर्ष असतात ते केवळ मीडियाला दाखवण्यापुरते असतात. आतमधून हातमिळवणी झालेली असते. आतमधून एकमेकांचे पत्ते एकमेकांना दाखवून झालेले असतात. मीडियासमोर येऊन वेगळं बोलायचं असतं आणि त्यामुळेच ही जी समीकरणं आहेत ती राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पटलावरती पुन्हा एकदा सामोरी आलेली आहेत. भविष्यातल्या होणाऱ्या काही गणितांची याच्यामागे नांदी लपलेली आहे का? एका पित्याला आपल्या लेकीचं राजकीय भवितव्य काय असेल हे छळतंय का? एका माजी मुख्यमंत्र्याला आणि त्याच्या लेकाला विधान परिषदेची निवडणूक होईल तेव्हा या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण जाऊ शकू का, या कारणामुळे झोप लागत नसेल का? आणि त्याचं कारण मीडियासमोर येऊन वेगळं बोलणं आणि राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होऊन देणं असं असू शकेल का? आणि इथेच एक महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न निर्माण होतो, तो असा की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2029मध्ये आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, पण त्याच्या आधी काही उलथापालथ होऊ शकेल का? आणि जर काही उलथापालथ झाली तर त्याचा केंद्रबिंदू हा राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट असेल की आणखीन एखादा कुठला महत्त्वाचा पक्ष असेल, जो पक्ष याच्या आधी त्यांच्या नैसर्गिक मित्राला सोडून गेलेला आहे. मित्रांनो, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणं याच्यात काही फार मोठं नवल पूर्वी वाटलं नसतं, पण आत्ता जी गणितं घडून गेलेली आहेत, आत्ता जी समीकरणं डोळ्यासमोर येत आहेत, प्रामुख्याने अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर जी गणितं परत मांडली जायला लागली आहेत, त्या पार्श्वभूमीवर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणं आणि त्यातूनही शरद पवार यांचं राज्यसभेवरती पुन्हा एकदा निवडून जाणं हे एका वेगळ्या विषयाची, एका वेगळ्या राजकारणाची नांदी ठरणार आहे, हे तुम्ही इथे लक्षात घ्या. तुम्हाला काय वाटतं, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्यामागचं कारण काय असेल? यामागे येणारी विधान परिषदेची निवडणूक असेल का? एका पित्याला सतावत असलेला आपल्या लेकीच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न असेल का? एका माजी मुख्यमंत्र्याला विधान परिषदेवरती जायचं आहे तो प्रश्न असेल का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये मांडा. अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी ऑफिशियल अजय निकतेला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे अशीच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.